स्वामी समर्थ मंडळी, आज आपण एक रेसिपी पाहतोय, पाणीपुरीचा रगडा। इथे मी सफेद वाटाणे घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। पाव किलो सफेद वाटाणे भिजवून घेतलेले आहेत। इथे मी 4 ते 5 बटाटे घेतलेले आहेत, त्याच्या साली काढायच्या आहेत आपल्याला। पण साली काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता, इथं मी सफेद वाटाणे भिजवलेले, बटाट्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत। आता आपण पाणी घालणार आहोत। हे आपल्याला कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। यामध्ये आपण 1 चमचा हळद, मीठ, आणि थोडंसं हिंग घालणार आहोत। अशा रीतीने आता याला आपल्याला 3 शिट्ट्या कुकरमध्ये काढून घ्यायचे। मग मी तुम्हाला दाखवते आपला रगडा कसा तयार होतोय ते। इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या झाल्या की तुम्हाला मी दाखवते आपला रगडा कसा तयार होतो ते। अशा पद्धतीने आपला रगडा रेडी झालेला आहे। यामध्ये आता आपण चाट मसाला मिक्स करणार आहोत। थोडा चाट मसाला, अशा पद्धतीने आपला रगडा तयार झालेला आहे। आपण यात चाट मसाला सुद्धा मिक्स केलेला आहे, तुम्ही पाहिलं। आता याच्यावर आपण छानपैकी बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा आपण घालणार आहोत। अशा रीतीने आपला पाणीपुरीचा रगडा तयार झालेला आहे। कुकरमध्ये उकडलेले बटाटे, सफेद वाटाणे 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। त्यात हिंग, हळद, मीठ हे घालून आपण 3 शिट्ट्या काढून घेतल्या। त्यानंतर आपण अशा प्रकारे स्मॅश केलेला आहे। स्मॅश केल्यानंतर त्याच्यात चाट मसाला मिक्स करून बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घातलेली आहे। अशा पद्धतीने आपला पाणीपुरीचा रगडा तयार आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। जास्तीत जास्त शेअर करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।